ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती विशेषतः फेसबुक, इंस्टाग्रामवरती रील नावाचे शॉर्ट व्हिडिओ फॉर्मॅट वापरले जाते। जे लोक त्यांच्या आवडीचे व्हिडिओ शेअर करतात त्यासाठी रील बनवण्याच्या नादामध्ये खूप धोकादायक ठिकाणी व्हिडिओ काढले जातात। त्यामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो आणि अशीच एक घटना जामखेड शहरात घडली आहे। फाशीची रील बनवण्याच्या नादामध्ये खरोखरच फाशी बसली आहे। या घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तत्परता दाखवत दवाखान्यामध्ये दाखल केलं, त्यामुळे सुदैवाने प्राण वाचले आहेत। जामखेड येथील नानज जवळा रोडवरील खटकळीच्या नाल्यामध्ये रोड सोडून 1000 फूट रील बनवत असताना फाशीचं नाटक केलं असता गळफास बसला आणि या गोष्टीचा त्याच्या नातेवाईकांनी व्हिडिओ सुद्धा काढला। महत्त्वाचं म्हणजे एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करणारा प्रकाश भीमबुडा हा व्यक्ती असून रील बनवताना आपल्या नातेवाईक असंच व्हिडिओ काढायला लावत होता। घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना अनंता खेत्रे यांनी सकाळी 8 वाजता दिली आहे। फाशी घेतली म्हणजे माणूस गेला असे 100% होत असतं। सदर घटना संजय कोठारी यांनी जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली, परंतु पुन्हा 5 मिनिटांनी फोन आला। त्यामध्ये थोडासा जीव असल्यासारखे वाटते। सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले। रोड सोडून साधारण 500 ते 700 मीटर आतमध्ये चिखलामधनं जाऊन संजय काका कोठारी आणि रोहन खेत्रे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला उचलून आणण्यात आलं। रुग्णवाहिकेमध्ये आणून खाजगी रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं, त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत। सदरची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली आहे। महेश पाटील यांनी आपले पोलीस हवालदार इंगळे आणि सरोदे यांना पाठवून पुढील तपास सुरू केला आहे। यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले की फाशी घेतलेला माणूस माझ्या 35 वर्षांच्या काळामध्ये पहिल्यांदाच वाचला आहे। त्याबद्दल जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे आभार मानले आहेत आणि सामाजिक कार्याचं देखील मोठं कौतुक केलंय। मी नाईन सिंग थापा, हा माणूस माझ्या गावचा आहे। ते ब्लॉग रील काढायला गेले, रील काढताना यांचं असं झालं। मग कशाचं रील काय करत होते? ब्लॉग रील व्हिडिओसाठी। हां, कशासाठी काय केलं? पण रील काढताना यांनी फाशी घेतली, म्हणजे फाशी लावली होती, माझी झाली ती। अच्छा, म्हणजे ह्यांनी फाशी घेण्याचा प्रयत्न केला नव्हता? नाही केलं। हां, म्हणजे रील काढताना झालं। हां, ओके। अशोकवीर C24 तास जामखेड। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।